वेलकम वेलकम. चला या पटापट या. तर सर्वप्रथम स्वागत आहे. ज्या काही विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झालेत त्यांचा आज 8वीचा पहिला चॅप्टरला सुरू करण्याच्या आधी आपण ज्या बॅचमध्ये आहोत ती बॅच आहे अंकुर बॅच. अंकुर बॅच ही एक फाउंडेशन बॅच आहे. ज्यांना कुणाला राज्यसेवा करायचे, ज्यांना कुणाला कंबाईन करायचे, तर राज्यसेवा आणि कंबाईन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विज्ञान आणि भूगोल असे 2 विषय या ठिकाणी चालू आहेत. विज्ञान विषय सध्या मोदी सर शिकवत आहेत, भूगोल हा विषय मी सध्या घेतोय. आज आपण 8th स्टँडर्डमध्ये उतरतोय. याचा जो टायमिंग असणार आहे तुमचा लेक्चरचा, हा टायमिंग तुमचा 7:30चा आहे. 7:30 PM. 7 वाजेपर्यंत थोडंसं कंबाईनचं लेक्चर असतं, जे तुम्हाला इथं दिसतच असेल. 7 पर्यंत कंबाईनचं लेक्चर असतं, तर 7 पर्यंतच्या कंबाईनच्या लेक्चरमुळे थोडासा इश्यू होतो. आणि विज्ञानाचा जो टायमिंग आहे तो 9:30चा टायमिंग आहे. ठीक आहे. तर 7:30 आणि 9:30 असे 2 टायमिंग तुमचे या ठिकाणी असतील. 2 लेक्चर चालू आहेत. या बॅचची फीस 499 रुपये आहे. जसं तुम्हाला बऱ्याचशा लोकांना दिसतंय. ज्यांनी बॅच घेतली होती त्यांना तर खूप कमी याच्यात मिळाली होती. पण आता तुम्हाला हळूहळू सगळे सब्जेक्ट्स, आपले 5 सब्जेक्ट या ठिकाणी होणार आहेत. या व्यतिरिक्त बाकीचा सगळा शेड्यूल तुम्हाला मी दिलेला आहे. हा सगळ्या बॅचेसचा शेड्यूल या ठिकाणी आहे. अंकुरमधल्या बरेचसे विद्यार्थी यशोगंगा आणि विजय धनुष्यला आहेत. तर काही लोक जिओग्राफी ऑप्शनलला या ठिकाणी आलेले आहेत. ज्यांना कुणाला राज्यसेवेची बॅच करायची आहे त्यांच्यासाठी यशोगंगा बॅच आहे. ठीक आहे. आज आपल्याला 8th स्टँडर्ड पुस्तक कव्हर करायचे. 8th स्टँडर्डचं पहिला चॅप्टर. आपल्याला या ठिकाणी 9 चॅप्टर्स कव्हर करायचे आणि या 9 चॅप्टरमध्ये फर्स्ट चॅप्टर जो आहे तो ॲक्च्युअलमध्ये 7वीमध्येच आपला झालेला होता. ज्याला आपण स्थानिक ज्याला आपण स्थानिक प्रमाण वेळ म्हणतो. हा ऑलरेडी तुम्हाला मी 7वीतच शिकवला होता. याच्यातले भरपूर सारे कंटेंट तुमचे 7वीतच झाले होते. पण आता 8वीमध्ये थोडेसे ॲडव्हान्स कंटेंट आहेत. तर ॲडव्हान्स कंटेंट आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. येस. म्हणजे थोडक्यात कंटूर नाही आपल्याला. 7th स्टँडर्डचा कंटूर लाईन किंवा जो दिशादर्शक किंवा जो उठावदर्शक आहे तो नाही आपल्याला. ओके. तो एवढा इम्पॉर्टंट नाही आहे, त्याच्यावर क्वेश्चन येत नाहीत. आणि तसंही तो नकाशा वाचनाचा भाग आहे. मॅप स्केल, फील्ड व्हिजिट आणि ह्या 2 गोष्टी ज्या असतात, मॅप स्केल आणि फील्ड व्हिजिट, ह्या 2 गोष्टी तुम्हाला नसतात. ठीक आहे. तर लोकल टाइम्स अँड स्टँडर्ड टाइम्स. ठीक आहे. लोकल टाइम आणि स्टँडर्ड टाइम असे स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ. ठीक आहे. असे एक महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी आहे. जनरली या टॉपिकचा जो रेफरन्स आहे तो रेफरन्स आपल्याला इंडियाच्या रिलेटेड MPSCने आतापर्यंत खूप विचारलेला आहे. यावरती क्वेश्चन्स डायरेक्ट इंडिया रिलेटेड येतात की इंडियाची प्रमाण वेळ रेषा कोणती. आणि जवळपास सगळ्या महाराष्ट्रातल्या पोरांनी पाठ करून ठेवलेलं आहे की प्रमाण वेळ रेषा इंडियाची आहे 82.5 डिग्री ईस्ट. बरं, ही प्रमाण वेळ रेषा UK पासून, UK मध्ये जी 0 डिग्री आहे ज्याला म्हणलं जातं ग्रीनिच मेरिडियन टाइमलाईन GMT, जी की UK मध्ये आहे, इंग्लंडच्या जवळ असलेल्या ग्रीनिच शहरामध्ये आहे. तर तिथून आपला भारत किती तास पुढे आहे, तर तो 5.5 तास पुढे आहे. किती तास पुढे आहे, तर 5.5 तास. ओके. 5.5 तास पुढे आहे, म्हणजे 5 तास 30 मिनिट आपण पुढे येतो. तर आता हे बरेचदा पॉईंट आपण या ठिकाणी आतापर्यंत बघितलेले आहेत. 5 तास 30 मिनिट आपण पुढे आहोत. आपली MPSC ह्याच्या बाहेर अजून तरी गेली नाही. आपल्या MPSCनं सगळ्यात जास्त क्वेश्चन याच ठिकाणी टार्गेट केलेले आहेत. पण आता महत्त्वाचा मुद्दा आहे की हे स्थानिक प्रमाण रेषा नक्की असते काय, ह्याला कसं समजून घेतात. ठीक आहे. आपल्याकडे सगळ्यात पहिले हे जाणून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला एक पृथ्वीचा विचार करावा लागतो. आपल्याला काय करावा लागतो, पृथ्वीचा विचार करावा लागतो. आता पृथ्वीचा विचार तुम्ही असा करा किंवा पृथ्वीचा विचार तुम्ही एक पृथ्वी घेऊन करा. ठीक आहे. तुम्ही असा करा, कुठूनही करा, कसाही करा. ऑब्व्हियसली तुम्हाला हे माहितीच आहे
की पृथ्वीच्या मध्यभागात इथं विषुववृत्त आहे 0 डिग्री. ठीक आहे. आपली जी पृथ्वी आहे या पृथ्वीचा पोल नॉर्थ 90 डिग्री हा नॉर्थ पोल आणि 90 डिग्री हा साऊथ पोल आहे. याला दक्षिण, याला उत्तर ध्रुव म्हणतात. ज्या उत्तर ध्रुवावरती याला उत्तर ध्रुव असं म्हणतात आणि हा दक्षिण ध्रुव आहे. हा उत्तर ध्रुव तर हा दक्षिण ध्रुव, असे दोन ध्रुव या ठिकाणी येतात. दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव असे दोन ध्रुव या ठिकाणी येतात. तर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवामध्ये उत्तर ध्रुवाच्या जवळ आर्क्टिक महासागर आहे. आर्क्टिक महासागर आहे. तर दक्षिण ध्रुवाच्या जवळ अंटार्क्टिक हा खंड आहे. अंटार्क्टिका हा खंड दक्षिणेकडे. या नॉर्थ पोल पासून साऊथ पोल पर्यंत ज्या रेषा काल्पनिक जोडल्या गेलेल्या आहेत, ज्या रेषा काल्पनिकरित्या जोडल्या गेलेल्या आहेत, या रेषांना उभ्या ज्या रेषा आहेत, ह्या उभ्या रेषांना काय म्हणतात? ह्या ज्या रेषा आहेत ह्या कशा आहेत? तर थोड्याशा अर्धगोलाकार आहेत, गोलाकार नाही आहे त्या. मी कुठून काढतोय? इथून इथपर्यंत नेतोय ना. ओके, म्हणजे या रेषा, या ज्या रेषा आहेत या रेषा नॉर्थ पोल पासून तर दक्षिणेकडे साऊथ पोल पर्यंत येऊन मिळतात. साऊथ पोल पर्यंत येऊन मिळतात. या रेषांना उभ्या रेषा म्हणतात. उभ्या काल्पनिक रेषा. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्या दृष्टिकोनात हे लेक्चर चालले. ठीक आहे, एकदम मेन्स वगैरे दिलेल्या लोकांसाठी नाही आहे, है ना. बरेच दिवस झालं तुमच्याशी भेटलो नव्हतो या बॅचला. ओके, 2-3 दिवसाचे आपल्याला बरेच 2-3 दिवस आपल्या थोड्याशा सुट्ट्यात झाल्या ह्या कंटेंटमुळे, टेस्टचे काम आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. कारण की आजपासूनच मेन्सचा एक शेड्यूल सुरुवात करायचा होता, बट अनफॉर्च्युनेटली थोडा मेन्सचा शेड्यूल पण आला नाही. तर आता उभ्या अशा काल्पनिक रेषा या ठिकाणी आहेत. ह्या ज्या उभ्या काल्पनिक रेषा आहेत, या उभ्या काल्पनिक रेषांना आपण काय म्हणतो? यांना म्हणतो आपण रेखावृत्त. मग प्रश्न असा पडतो, पृथ्वीवरती किती रेखावृत्त आहेत? प्रश्न असा निर्माण होतो, पृथ्वीवरती रेखावृत्त किती आहेत? तर पृथ्वीवरती जे रेखावृत्त आहेत ते किती आहेत? याच्यासाठी आपल्याला या नॉर्थ पोलला काय करावं लागेल? वरती घ्यावं लागेल. म्हणजे आता आपल्याला असा विचार करावा लागेल की इथं नॉर्थ पोल आहे, या ठिकाणी काय आहे? नॉर्थ पोल आहे. मग हा जो नॉर्थ पोल आहे, मग या नॉर्थ पोल पासून तुम्हाला काय करावं लागेल? तर या नॉर्थ पोल पासून सगळ्यात पहिले दक्षिणेकडे एक 0 डिग्री सेट करावी लागेल आणि या 0 डिग्री पासून, ठीक आहे, किंवा दक्षिणेकडे करण्यापेक्षा तुम्हाला इथं एक 0 डिग्री सेट करावी लागेल आणि या 0 डिग्री पासून तुम्हाला आता या 0 डिग्रीवरती सपोज तुम्ही या ठिकाणी उभे आहात, तर या 0 डिग्री पासून जर तुम्ही या दिशेला गेले, नॉर्थ पोल इथं आहे. ओके, नॉर्थ पोल इथं आहे, लक्षात ठेवा. नॉर्थ पोल इथं आहे म्हणजे वरचा सेक्शन इथं आहे आणि इथून जर तुम्ही या साईडला गेले तर याच्या अपोजिट डायरेक्शनला तुम्ही 180 डिग्रीवरती पोहोचताय. ठीक आहे, आणि 0 डिग्री पासून तुम्ही 180 डिग्रीपर्यंत गेले तरी तुम्ही 180 डिग्रीपर्यंतच पोहोचताय. आणि ऑन एन ॲव्हरेज एक पकडून चला, एका वर्तुळामध्ये, आता हे काय, पृथ्वी काय झाली? ही एक वर्तुळ झाली. पृथ्वी हे काय झाली? एक वर्तुळ झाली. तर एका वर्तुळामध्ये 360 डिग्री, एका वर्तुळामध्ये 360 डिग्री काय असतात? 360 डिग्री म्हणजेच अक्ष असतात एका वर्तुळामध्ये. तर पृथ्वी हा पण एक काय झाला? नॉर्थ पोल पासून बघितल्यानंतर पृथ्वी सुद्धा काय तुम्हाला दिसतोय? पृथ्वी सुद्धा तुम्हाला एक वर्तुळ दिसतोय. तर पृथ्वी तुम्हाला एक पूर्णपणे वर्तुळ दिसतोय. पृथ्वी तुम्हाला जर एक वर्तुळ दिसतोय तर या पृथ्वीतून, पृथ्वी जर तुम्हाला एक वर्तुळ दिसतोय पूर्णपणे, तर या पृथ्वीतून तुम्हाला काय प्रेडिक्ट होते?
तर हे तुम्हाला लक्षात आलंच पाहिजे की पृथ्वीवरती रेखावृत्त किती आहेत, तर 360 रेखावृत्त. परंतु पृथ्वीवरच्या लोकांनी त्याला 360 पर्यंत नंबर नाही दिले. पृथ्वीवरचे लोक लय हुशार होते. पृथ्वीवरच्या लोकांनी या रेखावृत्तांना 360 पर्यंत नंबर नाही दिले. म्हणजे 265, 270, 280 असे नंबरच नाही आहेत आपल्याकडे. 300, 352, 359 असे नंबर नाही आहेत आपल्याकडे. मी परत एकदा सांगतो, आपल्याकडे 360 जरी रेखावृत्त असले तरी पृथ्वीवरती 360 रेखावृत्तांचे 360 नंबर नाही आहेत. आपल्याकडे जे नंबरिंग सिस्टीम दिली गेली, ही नंबरिंग सिस्टीम ग्रीनिच शहरामध्ये ठरवली गेली. आपल्या पृथ्वीवरती मापन कसं करायचं, आपल्या पृथ्वीवरती अंदाज कसा बांधायचा, सगळ्यात महत्त्वाचं पृथ्वीवरचा टाइम कसा सेट करायचा, याच्यावरती खूप विचारमंथन झालेलं आहे. आणि हे सगळं विचारमंथन इंग्लंडमध्ये पार पडलं, ग्रीनिच नावाच्या एका शहरात. मग या ग्रीनिच नावाच्या शहरात ज्यावेळेस हे सगळं विचारमंथन पार पडलं, तेव्हा या विचारमंथनात असं ठरवण्यात आलं की ग्रीनिच नावाचं जे शहर आहे, असं इमॅजिन करा की ग्रीनिच नावाचं शहर जे आहे ते या लाईनवरती आहे. ही जी लाईन आहे, ही लाईन म्हणजे 0 डिग्री. तर आता हे जे ठिकाण आहे, या ठिकाणाला ग्रीनिच शहराचं ठिकाण म्हणू किंवा इंग्लंडचं ठिकाण म्हणू. उत्तर गोलार्धात आहे ऑब्व्हियसली ते. ही जी लाल पट्टी तुम्हाला दिसते ती आहे ग्रीनिचची. नीट समजून घ्या, नंतर पुस्तकं तुम्ही आरामशीर, पहिला चॅप्टर तुम्ही आरामशीर वाचून घ्या, काही इश्यू नाही आहे. पण पहिल्या चॅप्टरमधून आपल्याला जर काय समजून घ्यायचं आहे तर ते थोडक्यात समजून घ्या, कारण की आपल्याला पुढच्या 7 ते 8 दिवसात आपल्याला 8वी कव्हर करायचे. आणि हा चॅप्टर ऑलरेडी 7वीच्या पुस्तकात मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये शिकून सांगितला होता. याला फक्त तुम्हाला रिवाइज करायचं आहे आणि म्हणूनच हा लेक्चर्स फ्री टू ऑल ठेवलेला आहे सगळ्यांसाठी. त्यामुळे मला एवढीच अपेक्षा आहे की या लेक्चर्समधून ज्या विद्यार्थ्यांचा बेसिक भरपूरच कच्चा आहे, त्या विद्यार्थ्यांचा बेसिक पक्का या ठिकाणी व्हायचा मी प्रयत्न नक्कीच त्यांना मी करून देईल. म्हणजे थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण, ठीक आहे, या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण भाग कव्हर करायचा आहे. तर अंटार्क्टिका खंड नावाचा जो घटक आहे, ह्या अंटार्क्टिका खंडाच्या आणि आर्क्टिक खंडाच्या हिशोबानं आपल्याकडे ग्रीनिचच्या बाजूनं एक लाईन आखली गेली, दोन्ही ध्रुवांच्या जवळ, म्हणजे दोन्ही ध्रुवांना जोडणारी. आणि ही लाईन आपल्या जगातील एक प्रमाण रेषा ठरवली. ही प्रमाण रेषा ठरली 0 डिग्री. या 0 डिग्रीच्या समोर कधीच ईस्ट लिहिलं जात नाही किंवा वेस्ट लिहिलं जात नाही. या 0 डिग्रीच्या समोर कधीही ईस्ट लिहिलं जात नाही आणि कधीही वेस्ट लिहिलं जात नाही. ठीक आहे, कधीच नाही लिहिलं जात, कधीच लिहिलं जात नाही. तर हे सगळ्यात पहिलं तर लक्षात आलं तुमच्या 0 डिग्री कशी आली. 0 डिग्री ही प्रमाणवेळ रेषा कशी आली हे लक्षात आले सगळ्यांना. ओके साक्षी, डोंट वरी, लेक्चर झालं टाकतो. आता लेक्चर चालू आहे, तर आता फक्त समजून घ्या. 8वीचं पुस्तक मी तुम्हाला सेंड करून देतो. तर 0 डिग्री ही जी प्रमाण रेषा आहे ही कशी ठरवली गेली किंवा काय ठरवली गेली हे तुम्हाला मी सांगितलं की ग्रीनिचमध्ये बसलेल्या लोकांनी असं ठरवलं की आपण जिथं बसलेलो आहे तीच आपली प्रमाण रेषा मानायची. ठीक आहे, तीच आपली प्रमाण रेषा मानायची. मग त्या लोकांनी काय केलं, त्या लोकांनी सगळ्यात पहिले आपल्या पृथ्वीच्या उभ्या रेखावृत्तांना मोजायला सुरुवात केली की इथून बॅक साईडला 180 डिग्री पर्यंत जायचं आणि इथून बॅक साईडला 180 डिग्री पर्यंत जायचं. आता इथं तुम्ही उभेवर राहिलेले आहेत. ओके, या ठिकाणी आता तुम्ही उभे आहात असं इमॅजिन करा की इथं तुम्ही आहात या 0 डिग्रीवर. मग आता 0 डिग्रीवरनं जेव्हा तुम्ही या दिशेला जाल तर कोणत्या दिशेला जाल राय, कोणत्या दिशेला जाल, ही दिशा कोणती आहे, सांगा. 0 डिग्री पासून तुम्ही ज्यावेळेस या दिशेला जाल, ठीक आहे, तर ही कोणती दिशा आहे, तर ही आहे पूर्व दिशा. व्हेरी गुड. या 0 डिग्री पासून
पूर्व दिशेला म्हणजे साधारणतः 1 डिग्री पासून तर बॅक साईडला 179 डिग्री, ह्या 179 डिग्री पर्यंत आणि ह्या 1 डिग्री पासून याला ईस्ट हा शब्द लावला जातो. ऑलवेज रिमेंबर, काय लावला जातो? ईस्ट. हा विसरायचा नाही ईस्ट. कधी कधी आयोगानं हे सुद्धा विचारलेलं आहे की भारताची प्रमाणवेळ रेषा ईस्टला आहे की वेस्टला आहे, तर इथं फसायचं नाही. तर म्हणून एकदम बेसिक फाउंडेशन लेवलवरती हे बघायचं आपल्याला की आपल्या भारतानं 1 डिग्री ईस्ट पासून तर 179 डिग्री ईस्ट पर्यंत, 1 डिग्री ईस्ट पासून 179 डिग्री ईस्ट पर्यंत, 1 डिग्री ईस्ट ते 179 डिग्री ईस्ट याला म्हणतात पूर्व गोलार्ध. ठीक आहे, याला काय म्हणलं जातं? पूर्व गोलार्ध. तर आपल्या पृथ्वीवर 0 डिग्री पासून, आता ही झाली तुमची 0 डिग्री, या 0 डिग्रीच्या अपोजिट साईडला 180 डिग्री, 0 डिग्रीच्या अपोजिट साईडला किती? 180 डिग्री. म्हणजे पृथ्वीच्या एका बाजूला 0 डिग्री तर पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला त्याच्याच बरोबर मागच्या बाजूला 180 डिग्री. आणि लक्षात घ्या 0 डिग्री आणि 180 डिग्रीला कधीच ईस्ट किंवा वेस्ट लावलं जात नाही. नेवर. यांना कधीही ईस्ट किंवा वेस्ट लावलं जात नाही. 0 डिग्री ही 0 डिग्रीच राहते, 180 डिग्री ही 180 डिग्री राहते. त्यांना नावं दिलेली आहेत. तर यातली जी 0 डिग्री आहे, या 0 डिग्रीला नाव दिलेले प्रमाण वेळ रेषा. स्टँडर्ड टाइम लाईन. आणि 180 डिग्रीला जे नाव दिलेलं आहे, 180 डिग्रीला नाव दिलं त्याला आंतरराष्ट्रीय वार रेषा असे म्हणतात. 180 डिग्रीला जे नाव दिलेलं आहे त्याला म्हणलं जातं आंतरराष्ट्रीय वार रेषा. वेलकम, जय हिंद. आंतरराष्ट्रीय वार रेषा. तर आपल्या पृथ्वीवर 0 डिग्री पासून तर 180 पर्यंत जर तुम्ही या 0 डिग्री पासून पश्चिमेकडे गेले तर या ठिकाणी असलेल्या 1 डिग्री वेस्ट आणि या ठिकाणी असलेल्या 1 डिग्री ईस्ट, तर 1 डिग्री वेस्ट पासून तर 179 डिग्री वेस्ट पर्यंत तुम्ही पश्चिम गोलार्धात खेळता. याला काय म्हणतात? याला म्हणतात पश्चिम गोलार्ध. आणि 1 डिग्री ईस्ट पासून बॅक साईडला इकडे 180 डिग्रीच्या जवळ 179 डिग्री ईस्ट पर्यंत याला काय म्हणतात? पूर्व गोलार्ध. लक्षात घ्या याच पूर्व गोलार्धाच्या याच पूर्व गोलार्धाला जर आपण असं बघितलं, जर याच पूर्व गोलार्धाला आपण जर असं बघितलं तर इथं नॉर्थ पोल, इथं साऊथ पोल आणि याला जर आपण 0 डिग्री समजलं तर याच्या अपोजिट डायरेक्शनला याला आपल्याला 180 डिग्री समजावं लागेल. म्हणजे या 0 डिग्री पासून अपोजिट साईडच्या 180 डिग्री पर्यंत तुम्ही जर गेलात तर इकडे 0 डिग्री आणि या साईडला 180 डिग्री असं तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. केलं कन्सिडर? समजलं? केलं का कन्सिडर का नाही केलं? पट्ट्यो केलं का नाही? केलं ना? दिसतंय ना तुम्हाला प्रॉपर? तर 0 डिग्री पासून 180 डिग्री पर्यंत तुम्हाला काय करावं लागेल? एक गोल आहे असं तुम्हाला समजावं लागेल. म्हणजे हा जो तुम्हाला आता गोल दाखवला गेलेला आहे हा एक्झॅक्टली तुम्हाला पूर्व गोलार्ध दाखवलेला आहे. एक्झॅक्टली तुम्हाला काय दाखवलेलं आहे? पूर्व गोलार्ध. आपल्याला पश्चिम गोलार्धाची जास्त घेणं देणं नाहीये कारण की आपला भारत तिकडे येतच नाही. आणि आयोगाने जर ठरवलंच की वेस्ट साईडला सुद्धा क्वेश्चन विचारायचे तर तुम्ही इझिली क्वेश्चन सोडवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आपण याच्यावरती प्रॅक्टिस पण भरपूर सारी केली होती. ठीक आहे, तुमच्यातले जे काही विद्यार्थी विजय धनुष्यला आले होते तर विजय धनुष्यमध्ये सुद्धा तुम्हाला मी
भारताच्या रिलेटेड असलेल्या आंतरराष्ट्रीय वाररेषा आणि इतर गोष्टींचा आपण खूप सारा बेसिक पार्ट कव्हर करून दिलेला आहे. अगेन आपल्याला हा भाग आहे आणि तुम्हाला सांगेल की एमपीएससी इथं सर्वात जास्त क्वेश्चन विचारते सुद्धा. फक्त मी जे तुम्हाला लेक्चर घेतोय ते नीट समजून घ्या की त्यामागचा उद्देश काय. त्यामागचा उद्देश हाच आहे की तुम्हाला गोलार्ध समजले पाहिजे. ठीक आहे, गोलार्ध समजले पाहिजे. तर पूर्व गोलार्ध जो आहे तो 0 डिग्री, ज्याला जीएमटी लाईन म्हणतो आपण, या जीएमटी पासून तर 180 डिग्री पर्यंत असतो. इथपर्यंतचा भाग लक्षात आलाय क्रांती मॅडम? आता इंटरेस्टिंग गोष्ट इथं लक्षात ठेवायची अशी की आपल्याकडे जी पृथ्वी आहे ते पृथ्वी, ओके, पृथ्वीवरती पूर्ण रेखावृत्त जे आहेत हे पूर्ण रेखावृत्त आहेत 360. तर पूर्व गोलार्धात जे रेखावृत्त आहेत ते 0 पासून 180 डिग्री पर्यंत, म्हणजे साधारणतः 180 डिग्री. पूर्व गोलार्धामध्ये 180 डिग्री. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट की कुठं ना कुठंतरी पृथ्वीचा आणि सूर्याचा पण संबंध तुम्हाला समजून घेणं गरजेचं असतो. तो असा की या ठिकाणी जी पृथ्वी आहे ही पृथ्वी, ओके, ही आहे तुमची किंवा आपली पृथ्वी, आणि याच्या बाजूला आहे हा सूर्य. आता इमॅजिन करा की सूर्याची जे किरणं असतात, हे सूर्याची किरणं जेव्हा पृथ्वीवर पोहोचतात तर त्या पृथ्वीच्या एकाच साईडला काय असतो, एका बाजूलाच उजेड असतो आणि त्याच्या अपोजिट साईडला हा पूर्णपणे अंधार असतो. असतो की नाही? तर सगळ्यात पहिले हे समजून घ्यायचं की जेव्हा सूर्य, ओके, हा जो सूर्य आहे तो सूर्याच्या भोवती जी आपली पृथ्वी आहे ही पृथ्वी स्वतःभोवती फिरते, स्वतःभोवती फिरते. आणि आता इमॅजिन असं करा की पृथ्वी आणि सूर्य जिथं आहे, आता हे डिस्टन्स एवढं जवळ नाही आहे, एवढं जवळ असतं तर आपल्या सगळ्यांची तंदुरी झाली असती. ठीक आहे, पण तसं काही नाही आहे, खूप लांब आहे अंतर. 15 कोटी किलोमीटर म्हणजे काय, साधी जोग आहे का? बरोबर. तर पृथ्वी आणि सूर्य, या पृथ्वी आणि सूर्याच्या या मधल्या पट्ट्यामध्ये किंवा यांच्या भागामध्ये या साईडला काय असणार आहे, सूर्याची किरणं पडतायत, म्हणजे इकडे काय असणार, दिवस. इथं काय असणार आहे पोरांनो, दिवस. हा एरिया कशाचा असणार आहे, दिवसाचा. आणि हे काय असणार आहे, रात्र. म्हणजे असं समजून चला की आपल्याकडे 12 तासाचा दिवस असतो, 12 तासाचा दिवस, आणि 12 तासाची रात्र असते. 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असते. मग आता सगळ्यात पहिले काय स्टार्ट होते, दिवस सुरू होतो की रात्र सुरू होते? मग ते 6 वाजल्यापासून दिवस पकडायचा, पण 6 वाजल्यापासून आपण टाइम पकडू नाही शकत. जर आपण असं समजलं की सर रात्र होते 6 वाजता, दिवस पण सुरू होतो सकाळी 6 वाजता, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या ग्रीनिश शहरामध्ये बसलेले जे बुढे लोक होते, या बुढ्या लोकांनी काय केलं, ह्या बुढ्या लोकांनी रात्री 12च्या वेळेस न्यायचा प्रयत्न केला. आणि तो रात्री 12च्या वेळेस जो न्यायचा प्रयत्न केला तो कधीपासून केला, तर मध्यान्ह वेळ. लक्षात ठेवा, त्याला म्हणलं जातं मध्यान्ह वेळ. कधी ऐकले का शब्द, मीन टाइम? इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात मीन टाइम, मध्यान्ह वेळ. मध्यान्ह वेळ म्हणजे काय, त्याला मीन टाइम का म्हणतात, त्याला मीन टाइम का म्हणतात, त्याला मध्यान्ह वेळ का म्हणतात? तर कायम लक्षात ठेवा, मध्यान्ह वेळ याचा अर्थ असा की जर इथं तुम्ही उभ्या आहात, तुमच्या डोक्यावर, ओके, तुमच्या डोक्यावर इथं सूर्य असतो, तुमच्या डोक्यावर सूर्य असतो. जेव्हा तुमच्या डोक्यावरती सूर्य असतो तेव्हा तुमची सावली तुमच्या पायापाशी असते. जेव्हा तुमच्या डोक्यावर सूर्य असतो तेव्हा तुमची सावली तुमच्या पायापाशी असते, लांब नसते पायापासून, एकदम पायाजवळ असते. याला म्हणलं जातं मध्यान्ह वेळ. मध्यान्ह वेळेचा अर्थ आहे दुपारी 12 वाजणे. आणि लक्षात घ्या, दुपारी 12 जेव्हा वाजतात तेव्हा तुमच्या टायमिंग 12 PM असा होतो, 12 PM असा होतो. काय होतो, तर 12 PM असा होतो. पॉइंट लक्षात आले?
दुपारी 12 वाजणे म्हणजे साधारणतः 12 PM असा होतो. मग दुपारी 12 वाजता तुमचा दिवस होतो का? नाही. तर ग्रीनिच मधल्या लोकांनी असं सांगितलं की आपल्या पृथ्वीवरती 12 तासाचा दिवस 12 तासाची रात्र असते. ठीक आहे, पण दिवसाची सुरुवात आपण 6ला जरी करत असलो, आपली रात्र 6ला जरी रात्री होत असली तरी पण जॉग्राफीच्या वेळेच्या दृष्टिकोनातनं आणि दिवसाच्या दृष्टिकोनातनं लक्षात ठेवा का मी काय म्हणतो. आता वेळेच्या दृष्टिकोनातनं आणि दिवसाच्या दृष्टिकोनातनं रात्री 12ला, ठीक आहे, रात्री 12ला पॉइंट लक्षात ठेवा, रात्री 12 वाजता, ठीक आहे, रात्री 12 वाजता तुमच्या दिवसाची सुरुवात होईल. तुमच्या दिवसाची सुरुवात होईल आणि बरोबर 12 वाजता दिवसाची सुरुवात होते. आता रात्री 12 वाजता सूर्य असतो का? नसतो. रात्री 12 वाजता सूर्य नसतो, पण दिवसाची सुरुवात झालेली असते. पण बरोबर सकाळी 6 वाजता, आता हे घड्याळाच्या काट्यानुसार बरोबर सकाळी 6 वाजता आपल्याकडे सूर्य उगवतो. आपल्याकडे काय होतो? सूर्य उगवतो. मग आता मला सांगा, रात्री 12 वाजता दिवसाची सुरुवात झालेली आहे. रात्री 12 वाजता दिवसाची सुरुवात झालेली आहे, पण सूर्य उगवतो कुठं? सगळ्यात पहिले सूर्य लगेच 12 वाजता दिसायला लागतो का? रात्री 12 वाजता चमकला का? नाही. तर हा जो पूर्व गोलार्ध मी तुम्हाला तिथं सांगितला, हा पूर्व गोलार्धामध्ये या प्रदेशामध्ये जपान नावाचा एक देश आहे. या पूर्व गोलार्धामध्ये जपान नावाचा एक देश आहे. कोणता देश आहे? जपान. जपान, ठीक आहे. या पूर्व गोलार्धामध्ये जपान नावाचा एक देश आहे. ठीक आहे. हा जो जपान नावाचा जो देश आहे, या जपान नावाच्या देशमध्ये सूर्य उगवताना दिसतो. म्हणजे सकाळी 6 वाजता पूर्व गोलार्धात सूर्य उगवतो जपानमध्ये. जपान हा पूर्व गोलार्धाशी येतो किंवा पूर्व गोलार्धाशी संबंधित आहे. जपान हा पूर्व गोलार्धात येतो, त्यामुळे जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात. आता हे तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, पाठांतर केलं असेल, पण का? तर त्याचं कदाचित रिझन बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आज कळालं असेल की पूर्व गोलार्धामध्ये जपान सगळ्यात पूर्वेकडे येतो. पूर्व गोलार्धामध्ये ब्रिटन सगळ्यात पश्चिमेकडे येतं. मग आता हे 0 डिग्री कुठल्या देशातून गेली, 180 डिग्री कुठल्या देशातून गेली, त्या नंतरचा भाग आहे, तो जीकेचा भाग आहे, तो आपण नंतर करू. आता सध्या महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत तर हे समजून घेणं की ही जपानलाच का म्हणलं जातं उगवत्या सूर्याचा देश. उगवत्या सूर्याचा देश यासाठी म्हणलं जातं कारण की जपानमध्ये उगवताना सूर्य सगळ्यात पहिले दिसतो. कुठं? पूर्व गोलार्धात. मग मला हे सांगा, जपानमध्ये जर उगवत असेल, ठीक आहे, आता मला हे क्लिअर, आता तुम्हाला लक्षात यायला लागलं की आता इथं एक आपली पृथ्वी आहे, हा पूर्व गोलार्ध आहे, ठीक आहे, हा काय? हा पूर्व गोलार्ध आहे, ठीक आहे. इथं आहे 0 डिग्री, इथं आहे 180 डिग्री आणि इथं 150च्या डिग्रीच्या आसपास जपान आहे, ठीक आहे. तर मला सांगा, इथं आहे जपान, या जपानच्या इथं आहे 90 डिग्रीचा एरिया म्हणजे इंडिया, आपला इंडियामध्ये आहे बरं का पूर्व गोलार्धात, आणि याच्या इकडं आहे UK, ठीक आहे. मधल्या एरियामध्ये आपण दुबई पण घेऊ, चला तुमची इच्छा. तर नाही, दुबई नाही घेऊ आपण, काय घेऊ? थांबा 1 मिनिट, आपण इजिप्त घेऊ. ओके, कायरो नावाचा देश, कायरो नावाचा देश, बरोबर. आता मला सांगा, सूर्य जो आहे आपला, हा सूर्य इथून, ओके, इथून उगवणार. बॅक साईडला ज्यावेळेस होता ना सूर्य इकडं, ज्यावेळेस सूर्य इथं होता, ज्यावेळेस सूर्य इथं होता, इथून सूर्य काय झाला? इथं आला. इथं ज्यावेळेस सूर्य होता त्यावेळेस जपानला उजाडलं होतं. ज्यावेळेस सूर्य तो इकडं असेल कुठंतरी पलीकडच्या साईडला, तेव्हा जपानला दिसलं. जपानमध्ये लोक जागे झाले.
म्हणजे जपान हा काय झाला, नीट समजून घ्या, जपान हा काय झाला, सर्वात प्रथम सूर्य बघणारा देश, सर्वात प्रथम सूर्य यांनी बघितला. कारण की सूर्य पृथ्वीच्या पूर्वेकडनं उगवतो. सूर्य काय होतो, पूर्वेकडून उगवतो, बरोबर आहे ना. तुमच्याकडे पश्चिमेकडे वगैरे उगवत आहे ना, तर सूर्य काय होतोय, पूर्वेकडून उगवतो. तर ज्यावेळेस सूर्य पूर्वेकडनं उगवतो, ज्यावेळेस सूर्य हा पूर्वेकडून येतो वरती, जपानचे लोक सगळ्यात पहिले पाहतील ना त्याला. मग ज्यावेळेस हा सूर्य पुढे येतो, ठीक आहे, ज्यावेळेस हा सूर्य असा पुढे येतो आणि या एरियात असा येतो समोर, ओके, त्यावेळेस तो जर थोडासा वरती आला तर तो जपान वरती असा 9-9:30च्या आसपास तो दिसायला सुरुवात होतो. जसा जपानमध्ये 9-9:30च्या आसपास दिसायला लागला तसा इंडियातल्या लोकांना, ओके, 9-9:30 जर म्हणजे थोडक्यात सूर्य वरती आलेला असतो, जपानकडे आता सूर्यप्रकाश पडतो, त्याच वेळेस आपल्या इंडियातल्या लोकांना सूर्य उगवताना दिसतो. ठीक आहे, आपल्या भारतातील लोकांना सूर्य उगवताना दिसतो. मग हा सूर्य काय होतो, हा सूर्य पुढे येतो, हा पुढे येतो आणि ज्यावेळेस सूर्य या ठिकाणी येतो त्यावेळेस इथून तो इंडियाच्या, ओके, तो इथून इंडियाच्या वर लंबरूप किरण टाकतो. ज्यावेळेस तो इंडियावरती असतो, ज्यावेळेस तो इंडियाच्या एरियात असतो, त्यावेळेस कैरोच्या लोकांना पण दिसतो. कैरोच्या लोकांना मॉर्निंग झालेली असते, म्हणजे इंडियामध्ये आता काय लागले, इंडियामध्ये 12 झाले, इंडियामध्ये 12 PM झाले. कधी 12 PM झाले, ज्यावेळेस सूर्य आपल्या डोक्यावर असतो. लक्षात घ्या, 12 वाजता सूर्य आपल्या डोक्यावर असतो, म्हणजे या ठिकाणी मध्यान्ह वेळ झाली, मध्यान्ह वेळ या ठिकाणी झाली. आता सूर्य पुढे चालला आणि सूर्य पुढे चालल्यानंतर सूर्य जसा सूर्य कैरोच्या एरियात जायला सुरुवात करतो तसा कैरोच्या वरती 12 वाजले, नंतर कैरोच्या वरती 12 वाजले, म्हणजे जपानवरती आधीच 12 वाजले होते. बघा, जपानमध्ये इथं असतानाच 12 वाजले होते. ज्यावेळेस जपानमध्ये 12 वाजले होते तेव्हा आपल्या इंडियामध्ये कदाचित सकाळचे 8 वगैरे वाजले असतील. किती वाजले असतील, 8. ठीक आहे, कारण की 4.5 तास जपानचा एरिया जो आहे तो आपल्या पुढे आहे. 4.5 तास थोडासा जपान आपल्यापेक्षा जास्त आहे. तो ऑन एन ॲव्हरेज असं पकडून चला की 7:30 वगैरे इंडियात वाजले असतील. ज्यावेळेस जपानकडे ज्यावेळेस 12 वाजतात त्यावेळेस इंडियामध्ये फक्त 7:30 वाजतात. मी पॉईंट जाणून बजून लिहून ठेवतो. जपानकडे ज्यावेळेस 7:30 झालेले असतात, जपानकडे ज्यावेळेस 12 वाजलेले असतात, 12 PM, ठीक आहे, तेव्हा इंडियामध्ये सकाळचे 7:30 AM झालेले असतात, म्हणजे सकाळी 7:30 वाजलेले असतात. हा पॉईंट लक्षात ठेवा. ह्याच्यातून तुम्हाला काय समजतं पोरांनो, याच्यातून तुम्हाला काय समजतं, याच्यातून तुम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे आणि ती अशी की आपला जो पृथ्वीचा भाग आहे, आपली जी पृथ्वी आहे ती गोल आहे आणि आपला जो सूर्य आहे हा सूर्य आपल्या भोवती नाही फिरत, ॲक्च्युली पृथ्वी स्वतःभोवती फिरते. आणि जी पृथ्वी स्वतःभोवती फिरते ती पृथ्वी पूर्ण 24 तास लावते स्वतःभोवती एक फिरायला. आणि ही फिरत असताना ती पृथ्वीच्या प्रत्येक भागावरती सूर्याची किरण लंबरूप, म्हणजे पृथ्वीच्या पर्टिक्युलर विषुवृत्तीय प्रदेशामध्ये सूर्य कधी ना कधीतरी त्या पृथ्वीवरच्या गोल्यावरती कधी ना कधीतरी येतो. तो कुठल्या ना कुठल्या तरी पृथ्वीच्या भागावरती सतत डोक्यावर असतो. तो पहिले जपानच्या डोक्यावर होता. जपानकडे ज्यावेळेस 12 वाजले होते त्यावेळेस कदाचित इंडियामध्ये 7:30 वाजले होते. ज्यावेळेस इंडियामध्ये 7:30 वाजले, इंडियामध्ये ज्यावेळेस 12 वाजले, इंडियामध्ये जेव्हा 12 वाजले होते, ठीक आहे, इंडियामध्ये ज्यावेळेस 12 वाजले होते तेव्हा कदाचित कैरोमध्ये 9-9:30 झाले असतील, कैरोमध्ये 8:30-9 झाले असतील. कैरोच्या एरियातनं कदाचित UK मध्ये तर अजून लोक 5.5 तास मागं असतील, आरामशीर निवांत झोपलेले असतील. म्हणजे हा विचार करा की जेव्हा भारतात 12 वाजतील, आता परत एक उदाहरण लिहून घ्या, भारतामध्ये 12
जर वाजले असतील तर UK मध्ये, ओके, UK मध्ये म्हणजे भारतात सूर्य जर डोक्यावर दिसत असेल तर UK मध्ये त्याची किरण सूर्याची जस्ट उजाडल्यासारखे तांबडं फुटल्यासारखं दिसत असेल तर UK मध्ये किती वाजले असणार? ऑब्व्हियसली या ठिकाणी 6:30 वाजले असतील सकाळचे. म्हणजे अजून इथं सूर्य यायचा आहे आणि याचाच अर्थ असा तयार होतो पोरांनो, कायम लक्षात ठेवा, याचाच अर्थ असा बनतो, याचा अर्थ असा बनतो की पूर्व गोलार्धात आपण जपान, इंडिया, कैरो आणि UK हे जे देश घेतले त्यातल्या जो कोणी पूर्वेला आहे ना, त्या पूर्वेला सूर्य आधीच दिसून गेलेला आहे. म्हणजे जो कोणी पूर्व दिशेला देश आहे त्यात टाइम जास्त आहे. बघा की इथं जपानला 12 वाजले आणि भारताला 7:30 वाजले होते. जपानला 12 वाजलेत, ओके, जपानला 12 वाजलेले आहेत. जगामध्ये जपानला किती 12 वाजलेले आहेत आणि इंडियामध्ये 7:30 झालेले आहेत. म्हणजे जपान आपल्या पूर्वेला आहे त्याच्यामुळे जपानचा टायमिंग जास्त आहे. लक्षात येते का मंगेश, वर्षा? जपान आपल्या पुढे आहे रेखावृत्ताच्या दृष्टिकोनातनं. जपान आपल्या रेखावृत्तापेक्षा जास्त आहे, पुढे आहे, समोरच्या साईडला 150 ईस्टच्या बाजूला जपान आहे. 150 ईस्ट वरती जपान आहे. किती? 150 वरती. जर 150 ईस्ट वरती जर जपान आहे तर ऑब्व्हियसली आपला इंडिया 82.5 डिग्री वरतीच आहे, त्याच्यामुळे तो पुढे आहे. ठीक आहे, त्याच्यावरती तो पुढे आहे. भारतामध्ये ज्यावेळेस 12 वाजले त्यावेळेस ब्रिटनमध्ये फक्त 6:30 वाजले होते. भारतात ज्यावेळेस इंडियामध्ये 12 वाजले तेव्हा ब्रिटनमध्ये 7:30 झाले होते. 5.5 तास इंडिया पुढे आहे ना त्याच्यापेक्षा. तर याच्यातनं आपल्याला हे समजतं की कोणताही देश पूर्व गोलार्धात तुम्ही या, पूर्व गोलार्धामध्ये कोणताही देश हा पूर्व दिशेला जसा जसा तुम्ही जाल तसं तसं त्याचा टायमिंग वाढत जातो. ठीक आहे, त्याचा टायमिंग काय झाला, वाढत 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 गेला. पण 0 डिग्री पासून तर 180 डिग्री पर्यंतचा हा जो टायमिंग असतो तो 12 तासाचा असतो. हा जो टायमिंग किती राहतो, 12 तासाचा राहतो. मग आता इंटरेस्टिंग गोष्ट एक लक्षात ठेवा, परंतु कायम लक्षात ठेवा. आता इथं समजा इंडिया आहे, ठीक आहे, हा इंडियाचा भाग आहे. तर इंडियावरती ज्यावेळेस सूर्य असतो तेव्हा इंडियावरती 12 वाजलेले असतात, 12 PM. ठीक आहे, इंडियावरती. हेच जेव्हा UK मध्ये, ओके, UKतल्या लोकांना ज्यावेळेस इंडियामध्ये 12 वाजलेले असतात त्यावेळेस UKतल्या लोकांना सकाळी 6:30 वाजलेले असतात. आणि ज्यावेळेस भारतात 12 वाजले असतात त्यावेळेस जपान, ठीक आहे, त्यावेळेस जपानमध्ये 12च्या पुढे तुम्ही किती पकडायचे, 4.5 तास पकडायचे. ठीक आहे, किती किती पकडायचे, 15 किती 90, 15 150, 150 ईस्टला आहे ना जपान आणि आपलं 82.5 आहे. तर 82.5च्या समोर 90 पर्यंत अर्धा तास पकडा आणि 90 पासून 150 पर्यंत 40 पकडा, सॉरी 150 पर्यंत 60 पकडा. तर किती झाली, 4 आणि हे अर्धा तास 4.5. तर 12 PM पासून जपान. आता हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करून सांगतो, डोंट वरी, टेन्शन घ्यायचं नाही, नीट पहिले समजून घ्यायचं. तर जपानला त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याकडे 12 वाजले असतील तेव्हा जपानला किती वाजले असतील पोरांनो, तर जपानला 4.5 तास मागे, म्हणजेच तिथं 4.5 तास 4.5 PM झाले असतील. जपानला 4.5 PM झाले असतील. म्हणजे आता मला सांगा, तिथं ऑलरेडी 12 वाजून गेलेत ना, तिथलं 12 वाजलं म्हणूनच सूर्य बोंबलत आपल्या डोक्यावर आलाय, बरोबर. आता इथून सूर्य ह्याच्या डोक्यावर जाणार UKच्या, तर हे सतत फिरत राहणार आहे
आणि हे सतत का फिरत राहतं? सूर्य फिरत नाही राहत, आपली पृथ्वी फिरत राहते. याच्यानुसार वेळ सेट केले जातात, याच्यानुसार वेळ सेट केल्या जातात. आणि मग त्या बुड्या लोकांनी काय केलं, त्या ग्रीनिच मधल्या त्या बुड्या लोकांनी तिथं बसून वेळ सेट करण्याची काही गणित सूत्र लिहिली. आणि त्या गणिती सूत्रातलं एक छोटंसं सूत्र पण जे लय कारगर होतं, ज्याला बेरीज वजाबाकी गुणाकार आला त्याला पण ते जमतं. ते सूत्र असं की त्या लोकांनी असं इमॅजिन केलं की बघा, आपल्या पृथ्वीला 360 रेखावृत्त आहेत. ह्याच 360 रेखावृत्त म्हणजे आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरायला किती वेळ घेते, तर 24 तास घेते. मग या बुड्या लोकांनी असा विचार केला की ह्या 24 तासाला 360 रेखावृत्तांना आपण काय करू, भागाकार करू. यातनं मग त्यांना जे कॅल्क्युलेशन निघालं ते असं निघालं की पृथ्वी 1 तास फिरायला, पृथ्वी 1 तास फिरायला किती डिग्री घेते, तर 15 डिग्री घेते. म्हणजे 360 रेखावृत्त म्हणजे 360 डिग्री फिरण्यासाठी 24 तास पृथ्वी जर घेते, तर 15 डिग्री किंवा 15 रेखावृत्त फिरण्यासाठी पृथ्वी 1 तास घेते. मग त्यात कोपऱ्यात बसलेला कोणतरी म्हणला की नाही नाही, हे कॅल्क्युलेशन आणखी जरा सोपं करू. तो म्हणला आपण 1 तासाला 60 मिनिटात डिवाइड करू. बसला आता कोणतरी कोपऱ्यात, त्याने सांगितलं असेल, डोकं लावलंच असेल की आपण 1 तासाला काय करू, 60 मिनिटात डिवाइड करू. म्हणून बघा, कोणती पण डिग्री तुम्ही लिहा, ओके, जसं आता 82.5 डिग्री लिहिलं तर त्याच्या पुढं जे मिनिट असतात ना, मिनिट, हे मिनिट एका कॉम्यात दर्शवले जातात. आणि हे मिनिट हे काय असतात, तर 60 मिनिटच असतात. 60 मिनिट किती, 60 मिनिट. 82 डिग्री 30 मिनिट म्हणजे 82.5 डिग्री. बरोबर ना? अरे बरोबर की नाही? तुम्हाला 8वीच्या पुस्तकामध्ये भारताचा पण एक काय दिलेला आहे बघा, पहिल्याच चॅप्टर मध्ये तुम्हाला भारताचा एक नकाशा दिलाय बघा. तर भारतामध्ये लोकेशन्स अँड एक्सटेंट पूर्णपणे सिस्टमॅटिकली दिलेला आहे. आणि त्यातलं लोकेशन आणि एक्सटेंट जे दिलेलं आहे उत्तरेकडून दक्षिणेकडचं, ते चुकीचं आहे, ते चुकलेलं आहे आणि ते प्रमाण मानायचं नाही. आणि हा लय मोठा चुकीचा भाग आहे आपल्या महाराष्ट्रातल्या पुस्तकामध्ये. त्याच्यात उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम सीमा चुकीची दिलेली आहे. मी परत एकदा सांगतो. तर तिथं उगाच आपलं तारे तोडत बसायचे नाहीत की सर कसं काय किती, ठीक आहे. पण तिथे एक लक्षात ठेवा, आपल्याला, ठीक आहे, 8 मिनिट 8 डिग्री 4 मिनिट आणि 37 डिग्री 6 मिनिट, ठीक आहे. तर ही आपल्या भारताची जशी रेखावृत्त किंवा अक्षवृत्ताचा भाग आहे, तसा रेखावृत्ताचा पण भाग दिलेला आहे. तर तिथं प्रत्येकाच्या पुढे असे मिनिट लावलेले आहेत. तर ते ॲक्च्युली 82 डिग्रीच्या नंतर 83 डिग्रीच्या मधला असा एक भाग दिलेला आहे, 82 आणि 83 मधला भाग. तर कायम लक्षात ठेवा, 60 मिनिटानं तिथल्या कोपऱ्यातल्या माणसानं काय सांगितलं की 60 मिनिटाला 15 डिग्री. मग इमॅजिन करा 1 डिग्रीला किती, 1 डिग्रीला मिनिटं किती. मग ह्या 50नं 60ला भागाकार केला आणि 15 चोक 60, म्हणजे आपली पृथ्वी 1 डिग्री फिरण्यासाठी 4 मिनिट घेते. आपली पृथ्वी 1 डिग्री फिरायला किती मिनिट घेते, 4 मिनिट घेते. लक्षात, आपली पृथ्वी 1 डिग्री फिरण्यासाठी 4 मिनिट घेते. मग असे 360 डिग्री फिरायला ती 24 तास घेते. यानुसार मग आपण काय केला, टाइम सेट केला. आणि या टाइम सेटनुसार आपल्याला आपण असं डिसाईड केलं की 0 डिग्रीवरती समजा 12 वाजले असतील किंवा 0 डिग्रीवरती सपोज सकाळचे 6 वाजले असतील किंवा सकाळचे 7 वाजले असतील, ओके, GMT वर, तर याच्या समोर 15 डिग्रीवर किती वाजले असणार, प्लस 1 तास. कारण की 15 डिग्रीवरती किती तास होतात आपल्याकडे, 15 डिग्रीवर 60 मिनिट म्हणजे 15 डिग्रीवर 1 तास होतो. 15 डिग्रीवर 1 तास. मग इथं जर 7 वाजले तर आपण पूर्वेकडे जसं जातो तर टायमिंग कसा वाढत गेला होता आपला, टायमिंग आपला प्लस वाढत गेला होता की नाही, आताच सांगितलं होतं इथं मी, ठीक आहे. इथं 6:30 सकाळच्या झाले तर इथं दुपारचे 12 झालेत. म्हणजे तुम्ही इथून जर पुढे गेलात तर 12 झाले. आले की नाही, आलं की नाही, आलं ना? हां, किंवा त्याला आपण ह्याचंच उदाहरण घेऊ, ते दुसरं उदाहरण घेण्यापेक्षा. इथं सकाळी 6:30 वाजले असतील 0 डिग्रीवर, मग 15 डिग्रीवर किती वाजले असतील रे पोरांनो, 7:30 वाजले असतील. बरोबर की नाही, 7:30
वाजले असतील. 7:30 मग 30 डिग्रीवर किती वाजले असतील? तर 8:30 वाजले असतील. मग 45 डिग्रीवर किती वाजले असतील? तर 9:30 वाजले असतील. मग 60 डिग्रीवरती किती वाजले असतील? तर 10:30 वाजले असतील. वाजले असतील की नाही? 15 डिग्रीवर 7:30, 30 डिग्रीवर 8:30, 45 डिग्रीवर 9:30, 60 डिग्रीवर 10:30 आणि 60 डिग्रीपासून ओके 75 डिग्रीवर 11:30. किती डिग्रीवर? 75 डिग्री. पण आपल्या भारताची प्रमाण वेळ रेषा काय? तर आपल्या भारताची प्रमाण वेळ रेषा आहे 82.5. 82.5 डिग्री आणि 30 मिनिट. मग आता आपण कॅल्क्युलेशन करू की 75 वरती किती वाजले असतील? 11:30. मग 75 नंतर पुढे जाऊ 15नी. 75 नंतर 15नी पुढे गेलो तर 90 डिग्रीवर पोहोचलो डायरेक्ट. तर 90 डिग्रीवर किती वाजले असतील? 12:30. अरे का हो 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 आपल्याला 90 डिग्रीवर नाही जायचं. आपल्याला किती डिग्रीवर जायचं? 82.5. मग डोक्यात असा विचार केला की आपण भारताच्या मध्ये जायचंय आपल्याला 82.5 डिग्रीवर. मग आता 75 आणि 90 याच्यामध्ये 15 डिग्रीचा गॅप आहे. मग या 15 डिग्रीचे अर्ध करा, ती झाली 7.5 डिग्री. 75 आणि 90 डिग्रीच्या मध्ये 15 डिग्रीचा गॅप आहे. 15 डिग्रीच्या अर्ध जर केलं तर ती झाली 7.5 डिग्री. आणि मग 75 डिग्रीमध्ये तुम्ही 7.5 डिग्री मिक्स करा, ऍड करा. तर हे झाले 5, 12 आणि 5, 12, 7 आणि 5, 12, हात चाला 1 आणि 7 आणि 1, 8 झालं 82.5 डिग्री. तर आपल्या 82.5 डिग्रीचा एरिया आला. बरं 75 ते 90 किती भाग आहे? 15 डिग्रीचा भाग आहे, 1 तासाचा भाग आहे. मग त्याच्या अर्ध केलं तर इथं आलं 30 मिनिटाचा भाग. मग आता मला सांगा 11:30 वाजले होते 75 डिग्रीवर, मग 82.5 डिग्रीवर किती वाजले असतील? 12 वाजले असतील. म्हणजे युके पासून जर तुम्ही भारताच्या 82.5 डिग्री प्रमाण वेळ रेषेवर येता, भारताच्या प्रमाण वेळ रेषेवर तुम्ही येता, तेव्हा युकेच्या पुढे ज्यावेळेस भारताच्या प्रमाण वेळ रेषेवर येता तेव्हा आपल्याला ही डिग्री मिळते. आता परत एक प्रश्न निर्माण होतो की 82.5 डिग्रीच का? 83.5 डिग्री काहून नाही? बरोबर का नाही उमाकांत? सोनल, वर्षा, 82.5 डिग्री काहून? पुस्तकात दिले म्हणूनच मानायची का? तर नाही. तर त्याच्या मागे सुद्धा एक कॅल्क्युलेशन आहे. आणि ते कॅल्क्युलेशन असं आहे की बघा आपल्या पृथ्वीच्या, आपल्या भारताची, आपला जो भारत होय, या भारताच्या या एरियात, ठीक आहे, भारताच्या या एरियात, आता खालचा भाग आपल्याला काही कामाचा नाहीये. हा भाग इथून वाढलेला आहे असं समजावा, ठीक आहे. या भागापर्यंत आपल्या भारताची ही रेखावृत्तीय विस्तार आहे, याला रेखावृत्तीय विस्तार म्हणतात. तो हा किती आहे? तर हा येतो 68 डिग्री ईस्ट ते 97 डिग्री ईस्ट. मग मला सांगा 68 डिग्री ते 97 डिग्रीचा डिफरन्स किती आहे? तर याला रेखावृत्तीय गॅप हा 29 डिग्रीचा आहे. तसं तर अक्षवृत्तीय गॅप सुद्धा 29 डिग्रीचा आहे. दोन्ही डिग्री एकसारख्याच आहेत. रेखावृत्तीय गॅप 29 डिग्रीचा आहे. मग मला सांगा 29चा हाफ करा बरं. आता तुम्हाला या दोघांच्या मध्ये यायचे, तुम्हाला या 68 डिग्री 97च्या मध्ये यायचंय. कारण की आपल्याला इथं कसं झालंय बघा, 29 डिग्री असल्यामुळं इथं जवळपास 116 मिनिटाचा फरक पडतो. आणि 116 मिनिटाचा फरक म्हणजे जेमतेम 2 तासाचा फरक. किती? 2 तासाचा फरक. 116 मिनिटाचा फरक म्हणजे जेमतेम 2 तासाचा फरक. आणि हा 2 तासाचा फरक म्हणजे लय झाला.
ठीक आहे, म्हणजे 2 तास इकडची लोक लवकर उठतात आणि 2 तास इकडची लोक लेट लेट उठतात, असं नको व्हायला ना. म्हणून भारतानं काय ठरवलं की आपल्याकडं 2 तासाचा कुटाणा होण्यापेक्षा आपण काय करू, एकच काहीतरी मध्य घेऊ, विषय संपला. म्हणजे त्या मध्यावरती जेवढे वाजलेले असतील ते झालं. मग आता तुम्ही विचार करा 68 आणि 97च्या मध्य काय काढला, तर ह्याच्या आधी सगळ्यात पहिले दोघांमधला फरक काढला, दोघांमधला फरक 29 आला आणि या 29 नुसार दोघांमधला पुन्हा फरक काढला तर तो आला 14.5. आला का नाही 14.5? 29च्या अर्ध किती? 14.5. मग आता हे करा, 68 मध्ये 68 मध्ये 14.5 मिळवा आणि जादू बघा काय होते. 68 मध्ये जर 14.5 मिळवलं तर तुम्हाला हे 5चे 5, ओके, हा टिंब, 8 आणि 4 किती रे? 12, हा चाला 1 आणि 8 आणि हे 2 किती रे? तर 82. आलं परत तुम्ही 82 डिग्री 30 मिनिट. हा ईस्टच येईल, हे पण ईस्ट आहे, हे पण ईस्ट आहे, तर हे पण ईस्ट येईल. म्हणजे तुम्हाला या एका लेक्चरमध्ये मी MPSCचे PYQ पण सगळे घेतले. या एका लेक्चरमध्ये तुम्हाला मी क्रमिक पुस्तकाचा 8वीचा सगळा भागही घेतला आणि या एका पुस्तकात तुमचा शिकवण्याचा पण मी पार्ट केला. विषय संपला. म्हणून मी तुम्हाला एक सांगत असतो की ही पुस्तकं जी आहेत ना 8वीची, ही कमी समजू नका. 8वी पासून तुम्हाला खाली उतरायचंय खोलात. तर हे स्थानिक वेळ समजून घ्यायचा आहे. एकदा स्थानिक वेळ तुम्हाला समजलं, म्हणून 8वी 9वी 10वीची कुठलेही लेक्चर मिस नका करायचे. कुठलेच लेक्चर मिस करायचे नाही. मी परत एकदा सांगतो, कुठलेही लेक्चर मिस करायचे नाहीत. प्रामाणिकपणे ह्या सगळ्या लेक्चर्सला फेस करायचे, व्यवस्थित शिकायचे. अंकुर बॅचच्या विद्यार्थ्यांना मी स्पेशली सांगेल. तर तुमचा जॉग्राफीचा पार्ट जो आहे, तुमचा जॉग्राफीचा बेस जो आहे, तो पुढच्या 1 महिन्यामध्ये मला चांगला करता येईल. ठीक आहे, 1 महिन्यामध्ये तुमचा बेस पक्का बनेल आणि हा बेस पक्का बनणं लय कामाचं असते. लय म्हणजे लय कामाचं राहते. कारण की क्रमिक पुस्तकं तुमची चांगली नसतात. क्रमिक पुस्तकं चांगली का नसतात? कारण की तुम्ही तो वाचत नाही आणि तोच तुमचा बेस आहे. तर आता एवढं लक्षात आलं की 82.5 डिग्री ही तर भारताच्या रेखावृत्ताचा मध्य आहे. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की 0 डिग्री पासून तर 82.5 डिग्री पर्यंत आपण कसं आलो. तर हे झालं तुमची स्थानिक वेळ रेषा. ठीक आहे, स्थानिक वेळ रेषेचा भाग. तर उद्या संडेच्या दिवशी सुद्धा तुमचे अंकुर बॅचचे लेक्चर्स होणार आहेत. तर उद्याच्या दिवशी जरा थोडासा वेळ अंकुर बॅचसाठी काढा, कारण की उद्या सायंकाळपासून मी जरा थोडेसे जास्त लेक्चर घेईल. कारण की माझे तुमचे 3 लेक्चर या वीकमध्ये थोडेसे काय झाले ते, जरा माझी थोडीशी कामं होती, बॅचेसचं लॉन्चिंग, प्रेझेंटेशन्स आणि सगळ्या मीटिंग्स, त्याच्यामुळे मला लेक्चर घेता नाही आलं. तर 8वीच्या भूगोलाचा जो भाग आहे तो भाग तुम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रा लेक्चर घेऊन मला कंटिन्यू करायचा आहे. तर सगळ्यांना नम्र विनंती आहे, तर उद्या थोडेसे ॲक्टिव्ह राहा. संडेच्या दिवशी बाकीचे कामधंदे करू बसर नका. आपल्याला जास्तीत जास्त लेक्चर कव्हर करायचेत, हा विचार करून उद्याचा संडेचा दिवस तुम्ही इथं सेट करा. तर उद्या आपण 8वीचा भाग या ठिकाणी कव्हर करणार आहोत पुढच्या चॅप्टर्समध्ये. इथपर्यंत लक्षात आलं? सोनल मॅडम, मी तुम्हाला बऱ्याचदा सांगत असतो, आताही परत सांगतो, टेस्ट मी स्वतः तुम्हाला 1 दिवस आधी सांगेल. तुम्ही कृपया करून कुणीही मला विचारत जाऊ नका टेस्ट कधी असेल. ठीक आहे, मी तुम्हाला टेस्ट उद्या म्हणली, उद्या मला जर दुसरी काही काम आली तर तुम्ही नाराज व्हाल. मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की टेस्ट मला कधीही इथून पुढे विचारायच्या नाहीत. ठीक आहे, तुम्हाला मी 1 दिवस आधी सांगत जाईल की उद्या टेस्ट आहे, रेडी राहा. आणि मी तुम्हाला रोज हेच सांगत असतो की आज जे शिकवलेलं आहे ते आजच परफेक्ट करायचं. टेस्ट म्हणलं, मी उद्या म्हटलं की तुम्ही आज लय अभ्यास करता आणि टेस्ट झाली की 4 दिवस बघतही नाही, लक्षही देत नाही लेक्चरकडे. ठीक आहे, टेस्ट तुम्हाला मी स्वतः सांगेल आणि टेस्ट मी तुम्हाला ऑलरेडी आधी सांगितलेलं आहे की 7वीच्या पुस्तक पूर्णपणे असेल टेस्टमध्ये, 8वीचं नसणार. आता 8वीचं जेमतेम कुठं मी सुरू झालं. टेस्टला खूप काही सेटिंग करावं लागतात. ठीक आहे, मिस्टेक्स होतात आणि मी एकटाच सध्या गोष्टी सगळ्या करतोय. त्याच्यामुळे टेस्ट तुमच्या 9 लेक्चर्सच्या असतात आणि तो सगळ्या एकाच वेळेस माझ्यावर लोड येतो. आणि एक टेस्ट बनवायची म्हणली त्याच्यात जर वेळ गेला तर मला पूर्ण 1 लेक्चर मिस करावं लागतं. तर माझे ॲब्सेंटीचं प्रमाण वाढतं. ठीक आहे, इथं 10 लोक माझ्या हाताखाली कामाला नाही आहेत, मी एकटाच माणूस आहे. त्यामुळे सगळ्यांना नम्र विनंती आहे, टेस्ट तुमच्या होतील. फक्त झालेले लेक्चर जास्तीत जास्त वेळा पाहत चला. झालेले क्लास नोट्स ज्या लिहिलेल्या आहेत
त्या सारख्या सारख्या वाचत जा, कारण की टेस्टमध्ये फक्त 2-3च विद्यार्थी आहेत की जे पैकीचे पैकी मार्क घेतात. बाकीचे विद्यार्थी नंतर मला एकच म्हणतात, सर येत होतं पण आठवत नाही. मग येत होतं तर आठवत नाही, तर काय करणं गरजेचं आहे? सारखी रिव्हिजन करणं गरजेचं आहे की नाही? त्याच्यामुळं यस. तुम्हाला बरोबर मी टाइम देत असतो की बाबा नो टेस्ट आहे, रेडी राहा, टेस्ट आहे, रेडी राहा. माझ्या ज्यावेळेस टेस्ट रेडी असतात त्यावेळेस. नाहीतर टेस्ट घाईत झाल्या, टेस्टमध्ये जर चुका झाल्या तर प्रत्येक 10-10, 20-20 प्रश्नामागे एक प्रश्न चुकला तर माझं नाव खराब होतं. ठीक आहे, परत तुम्ही म्हणाल की अरे सरांना सेटिंगच नाही करता येत. मी लिहितो व्यवस्थित, सेट करताना चुका होतात, काही घाई झालेली असते आम्हाला. टेस्ट 6ला म्हटलं तर 6ला टेस्ट झालीच पाहिजे ना. 6:30 झाली तर मग पोरं म्हणतात सर आम्ही वाट बघत बसलो अर्धा तास. मग अर्धा तास काय ते मोबाईलकडे असं बघत बसलो काय? अर्धा तासात अभ्यास करायचा असतो. मग पोरं म्हणतात नाही सर तुम्ही टायमिंग पोल घेता. मला हे प्रश्न पडतो की तुम्ही टेस्ट पोलवरती द्या किंवा टेस्ट नंतर द्या. टेस्टमधून तुम्हाला नॉलेज मिळालं पाहिजे. टेस्टमधून मी पहिला आलो, दुसरा आलो, तिसरा आलो हे उद्देश नका ठेवत जाऊ. सगळ्यात पहिले KG ॲपवरती तुम्ही आहात, तर इथून पुढे तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे की जेवढं शिकलाय त्याच्या टेस्ट होणारच आहेत. फक्त टेस्ट सांगून होतात. घाई गडबडीत टेस्ट घ्यायची नाही. हां, जर मी इथं शिकवत असतो, माझ्या हाताखाली 4-5 लोक असते, तर शिकवलं, हे कंटेंट घे, काढ टेस्ट. मग ती लोक दुसरी टेस्ट काढतात, ती मी टेस्ट नाही काढत. मी शिकवतो, मीच टेस्ट काढतो. मी दुसऱ्यांकडनं कुणाकडूनही काढून घेत नाही. प्रत्येक इच अँड एव्हरी प्रश्न ही मी तयार केलेला असतो. सो त्यामुळं लक्षात ठेवा, तर टेस्टच्या कमेंट्स इथून पुढे करायच्या नाहीत. ठीक आहे? तुम्ही मला लीडर बोर्डमध्ये पहिले दिसला असतात तर मी तुमच्या प्रश्नाला उत्तर दिलं असतं. तर ज्यावेळेस तुम्ही लीडर बोर्डमध्ये मला पहिले दिसाल त्यावेळेस मी तुम्हाला उत्तर दिलं. ठीक आहे? तर लक्षात काय ठेवायचं? लक्षात एकच ठेवायचं, अभ्यास करत राहणं. जेवढं शिकवलेलं आहे तेवढं सगळं सिस्टमॅटिकली पाठ करत राहणं हे तुमचं सगळ्यात पहिली प्रायोरिटी असेल. ओके, चला थँक्यू. 7वी वरती टेस्ट असेल, रेडी ठेवा 7वी.